चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीच्या इंग्लिश सिलेबसमधील एक खूपच रंजक नॉवेल पाहणार आहोत, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज। मागील व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल आणि टू सर विथ लव हे दोन्ही नॉवेल्स आपले कंप्लीट झालेले आहेत। आपण अभ्याससुद्धा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन्स हे महत्त्वाचे आहेत हे सुद्धा आपण शिकलो त्याच्यामध्ये। ठीक आहे, व्हिडिओची लिंक जर हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, हिस्ट्री ऑफ नॉवेल आणि टू सर विथ लव। आज आपण कोणती नॉवेल पाहणार आहोत तर अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज। तर बघा, ही नॉवेल फक्त एक प्रवासाची गोष्ट नाही आहे, तर टाईम, डिटर्मिनेशन, करेज आणि सेल्फ कॉन्फिडन्स यावर आधारित आहे। एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीने ही जी नॉवेल आहे ना, ती अतिशय महत्त्वाची आहे। परत एकदा सांगते बघा, ही जी नॉवेल आहे त्याच्यामध्ये ट्रॅव्हल आहे, ठीक आहे, म्हणजे ट्रॅव्हलविषयी सांगितलेलं आहे, पण त्याच्याबरोबर टाईम, डिटर्मिनेशन आणि करेज म्हणजे धाडस, ठीक आहे, स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या नॉवेलमध्ये आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही जर नॉवेल तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, मध्ये स्किप करू नका। तर पाहूया आपण। तर बघा, या कथेचा जो मुख्य नायक आहे तो आहे फिलिस फॉग। तो एक शांत, पंक्च्युअल आणि डिसिप्लिन असा व्यक्ती आहे। तो एक चॅलेंज स्वीकारतो। तो म्हणतो की तो 80 दिवसात संपूर्ण जगाचा प्रवास करून परत येणार आहे। तर फिलिस फॉगविषयी हा मेन कॅरेक्टर आहे या नॉवेलचा। तर तो कसा आहे तर तो एक इंग्लिश जेंटलमॅन आणि एक असा इंग्लिश जेंटलमॅन आहे जो खूप श्रीमंत आहे, ठीक आहे, त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, रिच इंग्लिश जेंटलमॅन आहे तो। त्याच्यानंतर तो एकदम डिसिप्लिन आहे आणि काम आहे, ठीक आहे, आणि तो टाईमवरती खूप जास्त विश्वास ठेवतो, ठीक आहे, टाईम आणि प्लॅनिंग ह्याच्यावरती तो खूप जास्त विश्वास ठेवतो। त्यानंतर दुसरा ह्याच्यामध्ये जो कॅरेक्टर आहे तो आहे पॅस्परटॉट। तर पॅस्परटॉट हा फिलिस फॉगचा सर्वंट आहे आणि तो कसा आहे तर तो इमोशनल, फनी आणि लॉयल आहे। स्टोरीमध्ये ह्युमर आणतो तो म्हणजे पॅस्परटॉट। त्यानंतर या स्टोरीमध्ये अजून एक कॅरेक्टर आहे, तो खूप इम्पॉर्टंट आहे, डिटेक्टिव्ह फिक्स। बघा विद्यार्थी मित्रांनो, जेवढे पण आपण कॅरेक्टर बघतोय सगळ्यांची नावं तुम्ही लिहून घ्यायची किंवा लक्षात ठेवायचे, नोट्स बनवून घेतले तर अतिउत्तम, तुम्हाला परीक्षेमध्ये ते कामात येणार आहेत। डिटेक्टिव्ह फिक्स हा पोलीस डिटेक्टिव्ह आहे, फॉगला चोर समजतो आणि सतत त्याचा पाठलाग करतो। पुढचा कॅरेक्टर आहे ऑडा। तर बघा, ही इंडियन लेडी आहे, फॉग तिला वाचवतो। या ठिकाणी कशासाठी वाचवतो तर बघा, जेव्हा इंडियामध्ये हा फॉग पोहोचतो तेव्हा काय होतं की हिला सतीप्रथा म्हणून, त्यावेळेस सतीप्रथा होती, तर सती घेऊन जाण्यासाठी हिला नेत होते, तर त्यावेळेस फॉग तिला वाचवतो। तर आता आपण ही जी नॉवेल आहे ती आपण पार्ट वाईज समजून घेऊया। तर हा आपला पहिला पार्ट आहे, लक्षात घ्यायचं आहे। पार्ट वाईज मी यासाठी समजावते आहे कारण तुम्हाला पटकन समजेल। तर पहिल्या पार्टमध्ये काय आहे तर पहिल्या पार्टमध्ये फिलिस फॉग आपल्या क्लबमध्ये एक बेट लावतो, ठीक आहे, आणि तो काय बेट लावतो की 80 दिवसामध्ये जगभर प्रवास करून तो परत येईल। तो पॅस्परटॉट सोबत प्रवास करून तो परत येणार आहे अशी तो बेट लावतो आणि तो पॅस्परटॉट सोबत प्रवास सुरू करतो। तर हा आपला पहिला टप्पा आहे, ठीक आहे, पहिला पार्ट आहे। तर बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवास सुरू झालेला आहे, पॅस्परटॉट सोबत आहे, ठीक आहे, सर्वंट सोबत आहे त्याच्या, आणि ते फ्रान्स, इजिप्त, इंडिया असा प्रवास करतात। इंडियामध्ये फॉग एका मोठ्या संकटात अडकतो। तो ऑडा नावाच्या स्त्रीला वाचवतो सुद्धा त्यावेळेस, ठीक आहे, पण त्यावेळेस काय होतं की तो एका मोठ्या संकटामध्ये त्या ठिकाणी फसतो। तर बघा, नॉवेलच्या पार्ट 3 मध्ये या प्रवासामध्ये त्यांना अनेक अडचणी येतात। फॉर एक्झाम्पल, त्यांची ट्रेन मिस होते, वेदर प्रॉब्लेम अचानकपणे येऊन जातो, आणि डिटेक्टिव्ह फिक्स जो आहे त्यांना अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो। डिटेक्टिव्ह फिक्स हा नेहमी का अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो कारण डिटेक्टिव्ह फिक्सला असं वाटत असते की जो फॉग आहे तो चोर आहे आणि तो त्याच्या मागे मागे असतो आणि त्यांना अडचणीमध्ये नेहमी आणण्याचा प्रयत्न करत असतो, ठीक आहे। तर बघा, या ठिकाणी मी जी स्टोरी आहे ती शॉर्टमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, फक्त अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ही स्टोरी बघत आहोत, पूर्ण एक्सप्लेन मी या ठिकाणी केलेलं नाही आहे। बघा, पार्ट 4 मध्ये अमेरिकामध्ये तर
स्टोरी खूपच ॲडव्हेंचरस होऊन जाते. म्हणजे स्नो स्टॉर्म येणे, अटॅक, मिस ट्रेन, तरीही फॉग हा शांतच राहतो. ठीक आहे, म्हणजे त्याला असं काहीच वाटत नाही आहे आणि तो अतिशय शांत राहतो. कारण मी स्टार्टिंगमध्येच तुम्हाला सांगितलेलं होतं की तो कसा आहे, तर अतिशय तो काम व्यक्ती आहे. ठीक आहे ना, तर तो अतिशय शांत राहतो. आणि पार्ट 5मध्ये काय होतं की फायनल ट्विस्ट येते, टाईम डिफरन्स. ठीक आहे, फॉगला असं वाटतंय की तो बॅट हरला आहे. आता हे बघा, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्यायचं आहे. फॉगला काय वाटते शेवटी की तो बेट हरला. ठीक आहे, पण एक मोठा ट्विस्ट त्यामध्ये येतो. टाईम डिफरन्समुळे त्याने एक दिवस ॲक्च्युली वाचवलेला असतो. म्हणजे काय बघा, 80 दिवसामध्ये त्याला पोचायचं असते. ठीक आहे, पण त्याला असं वाटते की मी 80 दिवसामध्ये पोहोचू शकला नाही, मी 5 मिनिटं उशिरा झालेलो मी 5 मिनिटं उशिरा झालेला आहे असं त्याला वाटते. आणि तो पोहोचतो ॲक्च्युली फ्रायडेला. ठीक आहे, म्हणजे तो शुक्रवारी पोहोचतो आणि त्याला काय वाटते की आज शनिवार आहे असं वाटते. ठीक आहे, म्हणजे एक दिवसाचा पूर्ण डिफरन्स या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे काय, आता असं का झालं तर बघा, त्याने जो प्रवास केलेला ना, पूर्ण 80 दिवसाचा जो प्रवास केलेला, तर त्याने तो पूर्ण प्रवास हा ईस्टच्या दिशेने केलेला होता. तर ईस्टच्या दिशेने त्याने जेव्हा तो प्रवास केला तेव्हा जेवढे पण त्याने ते लॉंगिट्यूड क्रॉस केलेत ना, तर प्रत्येक लॉंगिट्यूडमध्ये त्याने 4 मिनिटं वाचवली. तर बघा, हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आणि एंडिंग कशी होते, तर त्यांना कळतं, जो सर्वंट होता म्हणजे जो पॅस्परटॉट होता आणि फॉग, ह्यांना समजते की आपण तर एक दिवस अगोदर पोहोचलेलो आहोत. म्हणजे 80व्या दिवशी पोहोचायचं होतं, पण ते 79 दिवसावरच ते पोहोचलेले आहे. आणि जेव्हा त्यांना हे समजते तेव्हा त्यांच्या लक्षात येते की अरे, आपण तर एक दिवस अगोदरच पोहोचलेलो आहोत. आणि हे जेव्हा जोपर्यंत हे त्यांना समजते तोपर्यंत तो दिवस निघून गेलेला असतो, पण त्यांच्याकडे 10 मिनिटं असतात शेवटची. आणि पटकन त्यावेळेस काय करतो फॉग की एक टॅक्सी करतो, त्याला 100 पाऊंड देतो आणि म्हणतो की तू एकदम फास्ट मला घेऊन चल, कुठे त्या क्लबमध्ये घेऊन चल. आणि परफेक्ट वेळेवरती, ठीक आहे, म्हणजे एकदम वेळेवरती तो त्या ठिकाणी पोहोचतो. ते क्लबची माणसं हे समजून जातात की आता तर फक्त 5-10 मिनिटं राहिलेत, म्हणजे हा काय पोहोचणार नाही, म्हणजे हा बेट हारलेला आहे. पण तो परफेक्ट 1 मिनिटं राहतो, तेव्हा त्या परफेक्ट वेळेवरती हा फॉग जो आहे तो त्या क्लबमध्ये पोहोचतो आणि बेट जिंकून घेतो. शेवटी फिलिस फॉग वेळेवर लंडनला पोहोचून जातो आणि आपली जी बेट आहे तो जिंकतो. ऑडा आणि फॉग यांचं नंतर लग्नही ठरतं आणि अशा पद्धतीने या स्टोरीची हॅप्पी एंडिंग होते. तर बघा, एक्झामच्या दृष्टीने काही इम्पॉर्टंट पॉईंट्स या ठिकाणी मी तुम्हाला देते, ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. तर टाईम मॅनेजमेंट हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे या नॉवेलमध्ये. डिटर्मिनेशन, ॲडव्हेंचर, पॉवर ऑफ प्लॅनिंग, इम्पॉर्टन्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. बघा, सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर त्याने केला. ठीक आहे, म्हणजे तो ईस्टच्या दिशेने गेला. वेस्टच्या दिशेने जर तो गेला असता तो एक दिवस लेट पोहोचला असता, पण तो ईस्टच्या दिशेने त्याने पूर्ण प्रवास केला. आणि अशामुळे काय झालं की त्याने प्रत्येक लॉंगिट्यूडमध्ये 4 मिनिटं काय केलेली आहेत, आपली कमी केलेली आहेत. अशामुळे काय झालेलं आहे की तो बेट जिंकलेला आहे. म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी या ठिकाणी खूप महत्त्वाची ठरलेली आहे. तर ही नॉवेल आपल्याला काय काय शिकवते, ठीक आहे, आपल्याला काय मेसेज देते, असाही प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे हेही लक्षात ठेवायचं आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी बघा, तो योग्य प्लॅनिंग, आत्मविश्वास, ठीक आहे, ठाम निर्णय होता त्याचा. अशा सगळ्या गोष्टी, म्हणजे अशक्य गोष्टी शक्य कशा करायच्यात, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या नॉवेलमधून शिकायला भेटतात. कॅरेक्टर जेवढे पण आहेत त्या सगळ्या कॅरेक्टरची नावं ही लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ते सगळे जे पण मी नॉवेलमध्ये तुम्हाला कॅरेक्टरची नावं सांगितलीत ती सगळी नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, टाईम डिफरन्स कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे टाईम डिफरन्सचा जो कन्सेप्ट होता ना ईस्ट आणि वेस्टचा, तर त्याच्यावरती हे प्रश्न येऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी नॉवेल आहे ती फक्त सिलेबससाठी नाही तर आयुष्यासाठी सुद्धा खूप काही शिकवते. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हे तुम्ही नक्कीच कराल, हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे सांगायची गरज नाही आहे. आणि एक गोष्ट अजून सांगते विद्यार्थी मित्रांनो, की आपला अजून एक नॉवेल बाकी आहे.
ठीक आहे. द साइन ऑफ फोन ही जी नॉवेल आहे ही सुद्धा आपली बाकी आहे. त्याचं एक्सप्लेनेशन पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. म्हणजे आपले जे चारही नॉवेल आहेत ना ते सगळे कंप्लीट होणार, म्हणजे हा सेशन आपला कंप्लीट होणार. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचे कॉमेंट्स आलेले आहेत दुसऱ्या टॉपिकवरती, तर तो व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करणार आहे. पण ही जी नॉवेलचा जो आपला आता सेशन चालू आहे ना, हा जो आपला संपेल, म्हणजे शेवटची जी नॉवेल आहे ती आपण एकदा एक्सप्लेन करून आपण कंप्लीट करूया. आणि त्याच्यानंतर तुमचे जेवढे पण कॉमेंट्स आलेले आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काही अडचण असेल तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे. 2022 ते 2025चे IMP जे क्वेश्चन होते या नॉवेलवरचे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, जाऊन चेक करून घ्यायचं आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.